शेतकरी मित्रांनो, योजना कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 18वा हप्ता या दिवशी मिळणार आहे। तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 5वा हप्ता एकत्रित मिळणार का, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पहा, ही योजना सुरू झाल्यापासून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना म्हणजेच पीएम किसान योजना या योजनेच्या माध्यमातून वार्षिक 6,000 रुपये दिले जातात आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेचा 4था हप्ता बीड जिल्ह्यातील परळी इथून जे आपले मुख्यमंत्री आहेत या मुख्यमंत्रीच्या शिंदे मुख्यमंत्री यांच्या हस्ते जे आहे ते टाकण्यात आलेला आहे। 4था हप्ता आहे त्यांच्या हस्ते टाकण्यात आलेला आहे। एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री यांच्या हस्ते तसेच बीड जिल्ह्यातील कृषी महोत्सव जो आहे त्या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून कार्यक्रमातून जो 4था हप्ता आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा तिथून टाकण्यात आलेला आहे। पण काही शेतकऱ्यांचा जो हप्ता आहे 4था हप्ता तो रिजेक्ट मध्ये पडलेला आहे। पण काळजी करू नका, लवकरच 5व्या हप्ता सोबत 4था हप्ता मिळून जाईल। काय कारण असतो, काही तांत्रिक अडचणीमुळे सुद्धा काही रिजेक्ट मध्ये पडले असतील। पहा, या योजनेसाठी ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली आहे आणि 2019 मध्ये ही योजना सुरू झाली होती आणि आतापर्यंत या योजनेचे 17वा जो हप्ता आहे तो 17वा हप्ता टाकण्यात आलेला आहे। पण अद्याप जो 18वा हप्ता आहे तो 18वा हप्ता टाकण्यात आलेला नाही। तसेच नमो शेतकरी महासन्मान योजना या योजनेचा 4था हप्ता जो आहे तो 4था हप्ता काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला नाही तर तुम्ही कमेंटमध्ये तुमच्या अडचणी विचारू शकता। पहा की ही योजना सुरू झाल्यापासून प्रतिवर्ष 6,000 रुपये या योजनेचे आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचे 6,000 रुपये मिळून 12,000 रुपयांचा शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होत असतो। आणि या योजनेअंतर्गत 18वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना काही कागदपूर्तता करावी लागते की कागदपत्रे काही द्यावी लागतात। रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर अप्रूव्हल मिळण्यासाठी काही कागदपत्र सुद्धा द्यावी लागतात। रजिस्ट्रेशन करणं अद्यापही सुरू आहे। तर आपलं रजिस्ट्रेशन राहिलं असेल पीएम किसान योजनेसाठी आपल्या नावे जर जमीन असेल तर आपण जे रजिस्ट्रेशन पीएम किसान योजनेचं करू शकता, जेणेकरून आपल्याला जो हप्ता आहे तेव्हा पुढचा हप्ता मिळून जाईल। जर तुमच्या बँकेला आधार लिंक नसेल तर करून घ्या, कारण की जो हप्ता आहे तो 18वा हप्ता तुमच्या खात्याला अडकू शकतो। त्यामुळं जे 18वा हप्ता येण्यासाठी तुमच्या बँकेला आधार लिंक करून घ्या। EKYC पेंडिंग असेल, हे 2-3 काम आहेत ते कामे करून घ्या, जेणेकरून आपल्याला जो हप्ता आहे तो हप्ता मिळून जाईल। तसेच शेतकरी 18चा हप्ता आहे त्याच्या प्रतीक्षा करत आहेत आणि या हप्त्याची जी तारीख अजूनही घोषित करण्यात आलेली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांकडून याबद्दल अधिकृत कोणतीही माहिती देण्यात आली नाही आणि 18व्या हप्त्याचे वितरण सुरू होणार आहे। यासाठी सरकारने प्रक्रिया सुरू केलेली आहे। या संबंधित जे विभाग आहे ते काम करत आहे। त्यामुळे आपल्या आधारला बँक लिंक नसेल तर करून घ्या। ऑक्टोबर महिन्यामध्ये या योजनेचा पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 18वा हप्ता मिळण्याची दाट शक्यता आहे। ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी। व्हिडिओ आवडल्याशिवाय लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी।